शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरातही भाविकांची गर्दी दिसून येते। नवीन वर्षाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनाने भाविकांनी केली आहे। रात्रभर मंदिर भाविकांसाठी खुलंही ठेवण्यात आलं होतं। तर मंदिर प्रशासनाकडूनही भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। गण गण गणात बोतेच्या गजरामध्ये नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते। हे चित्र आपण माझ्या बाजूला मंदिरातील पाहू शकतो। सकाळी या ठिकाणी ही गर्दी जी आहे 6 वाजता पण अशाच पद्धतीने अविरत आहे। गजाननाच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता तब्बल 5 तास दर्शन बारीमध्ये लागून भाविकांना गजाननाच्या समाधीचं दर्शन घेता येत आहे। त्यामुळे एकंदरीतच किती मोठ्या संख्येनं भाविक जे आहे ते संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेत याचा अंदाज आपण बांधू शकतो। मात्र त्याच बाजूला खऱ्या अर्थानं जे भाविक जे आहेत 5 तास या दर्शन बारीमध्ये थांबू शकत नाहीये किंवा जे लहान आहेत त्यांच्यासाठी मंदिर प्रशासनानं श्रींच्या श्रीमुखाच्या दर्शनाची विशेष अशी सोय जी आहे ते करून देण्यात आली आहे। अवघ्या 30 ते 40 मिनिटांमध्ये असे वयोवृद्ध असतील किंवा लहानगे असतील त्यांना श्रींचे दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे। त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून नवीन वर्षासाठी दाखल होणाऱ्या या भाविकांची विशेष अशी सोय जी आहे ती केली जात आहे। गजाननाचं दर्शन अत्यंत शांत पद्धतीनं या ठिकाणी घेता यावं अशी खबरदारी जी आहे ते मंदिरात घेते। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो हे लोक आहेत, बाजूला सेवेकरी आहेत, सेवेकरी 24 तास या ठिकाणी उभे आहेत भाविकांच्या सेवेसाठी। त्याचबरोबर कुठल्याच प्रकारची भाविकांना अडचण आली तर त्या अडचणी या सेवेकरींच्या माध्यमातून सोडवली जाते। त्याचबरोबर या ठिकाणी येणारा प्रत्येक जो भाविक आहे तो श्रींच्या दर्शनाच्या ओढीने आज या संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेला आहे। भाविकांना कुठल्याच प्रकारच्या गैरसोयीला सामोरं जावं लागत नाही। चपलाच्या स्टँड पासून भाविकांच्या दर्शन बारीमध्ये होत असलेल्या अडचणींचा प्रत्येक गोष्टीचा विचार जो आहे तो मंदिर प्रशासनातून या ठिकाणी केला जातो। त्यामुळे भारतभरातील जे काही देवस्थान आहे त्या देवस्थानामध्ये शेगावचं हे मंदिर जे आहे ते वेगळं ठरत आहे। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी संतनगरी शेगावमध्ये हजारोंच्या संख्येने नव्हे तर लाखोंच्या संख्येने आज भाविक जे आहे ते संतनगरीत दाखल झालेत। काही भाविक या ठिकाणी दाखल झालेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कुठं ते आलेले आहेत। मावशी मला कुठं तुम्ही आलात, दर्शन झालात, कसं वाटलं इथे येऊन? एकदम छान। आम्ही जळगाववरून आलो। आम्ही दरवर्षी 1 जानेवारीला इथे येतो, सहकुटुंब सहपरिवार। आम्ही मधून मधून पण येत राहतो। इथं आल्यावर आम्हाला खूप छान वाटतं। काय अनुभव आतापर्यंत? खूप इच्छा पूर्ण होते, जे मनाला समाधानी वाटते, जे संकल्प केला ते पूर्ण होतो। मी मागे दर गुरुवारी असे 5 गुरुवार केले, माझी इच्छा पूर्ण झाली। आता सुख शांती समाधान असावं। मी नागपूर जिल्ह्यातील मोवाडवरून आलो आहे। जवळपास 17 वर्षापासून येतोय आणि 1 जानेवारीला दरवर्षी मी या ठिकाणी दर्शनाला येतोय। माऊलींना ज्या काही मागण्या केल्या त्या आमच्या मान्य झाल्या आणि वर्षातून तसे मी 4-5दा या ठिकाणी येत असतो। आता जस्ट म्हणजे आज विशेष हा योगायोग दिवस आहे माझ्यासाठी। मी नवनिर्वाचित नगरसेवक झालो आणि आज माझं दुपारी पदग्रहण आहे आणि त्या पदग्रहणाच्या अगोदर मी माऊलींचं या ठिकाणी दर्शन घेतलं। आता गावाला जाईल आणि नगर परिषदेला मी माझा पदग्रहण घेणार आहे आणि ते पद नगरसेवक पद माऊलीच्या चरणी अर्पण या ठिकाणी करतो आहे मी। जय गजानन माऊली। मी दर गुरुवारी येथे येतो आणि परंतु आजपर्यंत मी अशी गर्दी कधीच नाही पाहिली, म्हणजे ऋषी पंचमीला सुद्धा नाही आणि प्रगट दिवसाला सुद्धा नाही। आणि मी गजानन बाबा चरणी एकच प्रार्थना करतो की माझ्या बळीराजाला, शेतकऱ्याला चांगला प्रत्येक वस्तूला भाव देव आणि त्यांना सरकारला सद्बुद्धी देव की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे राहाव आणि जगात सुख शांती नांदू देव आणि प्रत्येकाला सुख शांती समृद्धी ही देव, ही गजानन माऊली चरणी माझी प्रार्थना आहे। संतनगरी शेगावात आज भाविकांची ही गर्दी जी आहे हे बरंच काही बोलून जात आहे। त्यामुळे निश्चितच येणारं वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धीचं जाईल अशी अपेक्षा करूयात। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।